Standard 9th, Chapter 10, ICT, The New Direction of Progress, Part 2. What we studied in our last session, can you remember? Yeah, we studied computer and its various parts and even their functions, and how in olden days people used to communicate with each other without mobile. Now we are going to proceed in this chapter. There are two main components of computer. Which are they? Yeah, it is hardware and software. Now, what do you mean by hardware and software? Let us study in detail. Hardware, it consists of all the electronic and mechanical part used in computer. म्हणजे कम्प्युटरमध्ये जे जे इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स यूज होतात ते सगळे एकत्रितरित्या आपण त्याला हार्डवेअर असं म्हणतो. Now what do you mean by software? It refers to command given to computer, information supplied to its input and the result obtained from the computer after analysis of output. म्हणजे आपण कम्प्युटरला जी जी कमांड दिलेली आहे त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन डाटा सेंड केलेला आहे त्यावर हे सॉफ्टवेअर काम करतं आणि आपण जो इनपुट दिलेला आहे आतमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ते स्वतः ॲनलाइज करून आन्सर देतं. दॅट इज आउटपुट. दिस इज सॉफ्टवेअर. यूजिंग मायक्रोसॉफ्ट वर्ड टू क्रिएट अ डॉक्युमेंट अँड राईट इक्वेशन. In it, we are going to study how to create a blank document and write equation in that blank document. A video is given after this session, so you can just see that video. If you have computer, laptop, anything in your house, just open the screen and follow the instruction which I am going to give you now, so that you can do practical at your home by yourself, which we were supposed to do in the school. First point, click on the icon on the desktop. तुमच्या डेस्कटॉपवर हा जो W नावाचा आयकॉन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट न्यू ऑप्शन इन द फाईल टॅब अँड सिलेक्ट द ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शन. त्याच्यामध्ये न्यू टॅबमध्ये जाऊन तुम्हाला फाईल टॅबमध्ये जाऊन एक ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर टाईप द मटेरियल ऑन द ब्लँक पेज ऑन द स्क्रीन यूजिंग द कीबोर्ड. यूज द लँग्वेज, फॉन्ट, साईज, बोल्ड एक्सेट्रा ऑप्शन्स इन द होम टॅब. होम टॅबवर ऑलरेडी हे सगळे ऑप्शन्स दिलेले असतात. कुठले की तुम्हाला जे काही फॉन्ट आहे तो कुठल्या साईजचा पाहिजे ने, कुठल्या स्पेसिफिक स्टाईलचा पाहिजे ने, तो तुम्हाला बोल्ड पाहिजे ने की नाही पाहिजे ने, हे सगळं त्यांना वरती टॅबमध्ये दिलेलं असतं. यू आर जस्ट सपोज टू सिलेक्ट फ्रॉम दॅट होम टॅब अँड देन टू टाईप इक्वेशन इन द टेक्स्ट सिलेक्ट इक्वेशन ऑप्शन इन द इन्सर्ट टॅब. आता इन्सर्ट टॅबमध्ये हे इक्वेशन नावाचं एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सो दॅट यू कॅन टाईप युअर ओन इक्वेशन देर and then select the proper equation and type it using mathematical symbol. So basically it is very important for you all to know MS Office and MS Word first. तुम्हाला एक लिंक शेअर केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल डेमो दिलेला आहे तो व्यवस्थित पहा.
so that it will be easier for you to understand what I read just now. Using Microsoft Excel to draw graph based on the obtained numerical information. जी काय तुम्हाला न्यूमरिकल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यापासून तुम्हाला जर एखादा ग्राफ तयार करायचा असेल तर तो तुम्ही कुठे तयार करू शकता कम्प्युटरमध्ये, तर तो तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या एक्सेलमध्ये तयार करू शकता. एक्सेलमध्ये म्हणजे कुठल्या, MS एक्सेल, दॅट इज मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये. आणि तो कसा करायचा ती आपण स्टेप्स पाहूया. क्लिक ऑन द गिवन आयकॉन ऑन डेस्कटॉप. आपल्या डेस्कटॉपवर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे आयकॉन, तसा आयकॉन तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर दिसतोय, तो टॅप करा. त्याच्यानंतर सिलेक्ट न्यू अँड देन ब्लँक ऑप्शन फ्रॉम द फाईल टॅब. फाईल टॅबमध्ये जायचं, त्याच्यामध्ये न्यू ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्यामध्ये पुन्हा ब्लँक ऑप्शन आहे. टाईप द इन्फॉर्मेशन विच इज बीन यूज्ड टू ड्रॉ द ग्राफ ऑन द शीट अँड देन स्क्रीन. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे, जसा तुम्हाला ग्राफ हवा आहे त्या ग्राफचं तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तिथे टाईप करायची आहे. आफ्टर यू हॅव फिनिश्ड टायपिंग, सिलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड क्लिक ऑन द रिक्वायर्ड ग्राफ इन द इन्सर्ट टेबल. म्हणजे इन्सर्ट टेबलमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा ग्राफ पाहिजे आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. अँड देन ॲनालाइज द इन्फॉर्मेशन यूजिंग द ग्राफ. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला ॲनालाइज करायची आहे, जी ग्राफमध्ये दिसते तुम्हाला. इट इज व्हेरी इझी. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर करून पाहायचं आहे वेन एवर आय एम सेईंग इट. सो प्लीज फॉलो माय इन्स्ट्रक्शन अँड डू इट युअर सेल्फ इफ यू हॅव कम्प्युटर ऑर लॅपटॉप. Otherwise you can see the link which I have given just below this video. This is very interesting and important topic of your as well as my life, that is using Microsoft PowerPoint in to create a presentation. आता तुम्हाला भरपूर वेळेस आम्ही शिक्षक लोक सांगतो की तुम्हाला प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. हाऊ यू प्रेझेंट वॉट एवर यू वॉन्ट टू एक्सप्लेन टू अदर्स. जे तुम्हाला इतरांना समजून सांगायचं आहे हे तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि हे प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळेस कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागते, ज्यामध्ये तुम्ही पिक्टोरियल फॉर्ममध्ये समोरच्या लोकांना खूप व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकता. अँड इट इज व्हेरी वेल सेड, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. बरोबर. म्हणजेच तुम्ही जे स्क्रीनवर मुलांना जे काही समोरच्याला समजून सांगणार आहात तर ते त्याला लवकर समजणार आहे रॅदर दॅन ओनली यू स्पीकिंग हिअर. सो ट्राय टू फॉलो माय इन्स्ट्रक्शन. सिट इन फ्रंट ऑफ लॅपटॉप ऑर कम्प्युटर. क्लिक ऑन द आयकॉन ऑन द डेस्कटॉप. आपल्या डेस्कटॉपवर हा जो PPTचा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर यू मस्ट हॅव विथ यू द मटेरियल अँड पिक्चर रिलेटेड टू द टॉपिक ऑन विच द PPT इज सपोज टू बी मेड. अगेन द सेम बटन. सिलेक्ट न्यू ऑप्शन अंडर द फाईल टॅब अँड चूज द ब्लँक स्लाईड ऑप्शन. यामध्ये तुम्हाला एक ब्लँक स्लाईड ओपन करायची आहे. टाईप द इन्फॉर्मेशन यू नीड ऑन द ब्लँक फाईल और ब्लँक स्लाईड सो दॅट अँड इन्सर्ट सम पिक्चर्स. यूजिंग द डिझाईन टॅब डिझाईन युअर स्लाईड. आपली जी स्लाईड आहे ही खूप डेकोरेटिव्ह दिसली पाहिजे, so that the further person can get attracted towards whatever information is given there. And the last but not the least, use the animation tab to animate the slide and make it a slide show. आपल्याला एक स्लाइड शो बनवायचा आहे,
तर हा कसा बनवायचा हा इथे खूप सुंदररीत्याने दिलेला आहे. हे जर तुम्हाला कळलं नसेल तर या व्हिडिओनंतर तुम्हाला काही लिंक शेअर केलेल्या आहेत, ते व्यवस्थित पहा अँड ट्राय टू फॉलो इट. नाऊ लेट अस सी वेअर आर दीज ICT information used in our day-to-day life. First one is demonstration. यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला काही सायंटिफिक टर्म्स मुलांना जर व्यवस्थित किंवा समोरच्याला जर व्यवस्थित समजून सांगायचे असतील तर त्याला डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागतं. अँड डेमॉन्स्ट्रेशन कॅन बी गिवन विथ द हेल्प ऑफ सायन्स. आणि हे सायन्सचा उपयोग जर आपण व्यवस्थित केला तर आपण ॲनिमेटेड फॉर्ममध्ये किंवा त्याचे फंक्शनिंग कशी एक्झॅक्टली होते हे आपण त्यांना कम्प्युटराइज्ड पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट देऊ शकतो. सेकंड टाईप इज प्रिडिक्शन, म्हणजेच भविष्यवाणी. प्रिडिक्शन कॅन बी मेड आफ्टर कंप्लायझिंग द प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मेट्रोलॉजी. आपण आपल्या मागच्या धड्यांमध्येच मेट्रोलॉजीबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे. आणि मेट्रोलॉजीचं काम काय असतं की हवामानाचा अंदाज काय आहे तो आपल्याला अगोदरच सूचित करणे. जसं जर समजा काही भागांमध्ये 3 दिवस 2 दिवस लागोपाठ पाऊस होणार आहे तर तिथल्या नागरिकांना अगोदरच सूचित करण्याचं काम हे मेट्रोलॉजीवाले करत असतात. अँड इट इज ऑल्सो डन विथ द हेल्प. हे कॅल्क्युलेशन जे आहे यासाठी लागणारं ते सगळं कम्प्युटर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये करत असतं. सो it is very easier nowadays for scientists to calculate various equations with the help of ICT. And last one is collecting scientific information. आता आपल्याला जी काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती आपल्याला जर सांभाळून ठेवायची असेल तर इट इज सपोज टू बी प्रिझर्व्ड इन अवर हाऊस. यामध्ये सायंटिस्ट वेगवेगळा डाटा हा सेव्ह करून ठेवतात फॉर द फ्युचर जनरेशन टू स्टडी इन डिटेल. किंवा त्यांच्या रेफरन्ससाठी अगोदरच्या सायंटिस्टनी जो जो अभ्यास केलेला आहे तो कुठेतरी सेव्ह करून ठेवण्याची पद्धत आहे. तर ही सेव्ह करण्याची पद्धत पूर्वी पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं जायचं, पण आजकालची पद्धत जी आहे तर ऑल डाटा विच यू हॅव and which you find yourself, it is very important, it is preserved in your computer, in your various data storage system such as your pen drive and so on. So students, here are some links which I have shared with you. Try to open it and see the demonstration which is given in detail. So all the best. Here we end with this chapter.